काश्मीर बेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा मृत्यू। अतुल मोने डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहत होते। अतुल श्रीकांत मोने कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीर बेलगाम येथे गेल्याची माहिती समोर आली आहे। मुलगी, बायको यांच्यासह त्यांचे नातेवाईकांची 3 कुटुंब गेल्याची माहिती आहे। अतुल मोने रेल्वेमध्ये परेल वर्कशॉप सेक्शन इंजिनियर पदी कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे। आमच्या मध्यंतरी मीटिंग होती AGM, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आता आम्ही काश्मीरला फिरायला जाणार आहे। तारीख वगैरे काय तेव्हा हे सांगितलेलं नव्हतं मी, पण सर्व फॅमिली जाणार होते असं सांगितलेलं। पण ते आता आम्हाला कळलं की तिथे आता दहशतवादी हल्ला झाला। आम्ही आता बातम्यांमध्ये ऐकलं आणि कळलं की असा दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि त्यांना शूट केलं आहे। पण आता अजून आम्हाला नक्की कळलेलं आहे की लिस्ट ज्यांच्याकडे आलेली आहे म्हणतात की पण एकच नाव, पण त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी हे दोघंही त्यांच्यासोबत आहेत आणि अतुल हे आमचे चांगले मित्र होते। अतुल मोने हा माझा मित्र होता आहे आणि तो माझ्या संगती कामावर जायचा। आम्ही 6-14ची डोंबिवलीवरनं लोकल एकत्र पकडायचो। तर मला आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असा आतंकवादी हमला झाला आहे तिथं, तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं। तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडियावाले पण आहे। तर ह्याची आतापर्यंत खात्री नाही झाली आहे मला, तर फक्त एवढं सांगणार।